नमस्कार, स्वागत नवीन व्हिडिओमध्ये। आज आमच्याकडे सत्यनारायणाची पूजा आहे, पण दिवस काय तेवढा चांगला चालू झालेला नाही आहे। जसं की तुम्ही बघताय, आरूला सर्दी खोकला तर आहेच, रात्रभर काय तो धड झोपलेला नाही आहे। प्लस त्याचा उजवा डोळा ना काय त्याच्यात अडकलंय का त्याला चुरचुरतोय काय तोय, तो असाच धरून आहे, असंच काढू पण देत नाही। हात काढायला गेलो की ओरडतो आणि खूप चिरचिरलाय, अजिबात मला सोडून राहायला मागत नाहीये। त्याच्यामुळे डॉक्टरकडे चाललोय, बघूया काय बोलतायत ते। बघा कसं पकडलंय, सेम तसंच पकडून। आता डॉक्टरकडे आतमध्ये होतं तेव्हा नव्हतं पकडलं त्यांनी, आता थोडंसं ऊन लागलं डोळ्यांना, एसी मुळे काय सांगू शकत। पण घरात कुठे एसी आपला असा असतो जास्त पकडायला, मध्ये मध्ये पकडतो मध्ये मध्ये सोडतो। तर हे वारे डॉक्टर काय डोळ्यांचं बोलले नाही, त्यांना काय वाटलं नाही असं वेगळं। सर्दी खोकल्यासाठी दिली औषधं, नेब्युलायझर वेपरायझर जे असतं त्याची पण औषधं दिलीत। ते मशीन घरी आहे, माझ्या वडिलांसाठी नेलं होतं घरी, ते आता घरून कलेक्ट करायचं आहे। हां बेटा, ओ झोप पण आली असं। ओके, आता आम्ही चाललोय आय स्पेशालिस्टकडे, आलोय तर दाखवून घेतो। ते पण म्हणाले एकदा दाखवा जर तुम्हाला एवढं वाटत असेल तर, त्याच्यामुळे मग दाखवून घेतोय। आय स्पेशलिस्टकडे बराच वेळ लागला, म्हणजे जास्त नंबर्स नव्हते पण प्रत्येक नंबरला भरपूर वेळ लागत होता। आरू पण कंटाळला, शेवटी त्याला तिथले व्हिजिटिंग कार्ड्स दिले। आणि हे डेंटलचे आहे, तर तुम्ही बोलाल डेंटलचं कसं काय आय स्पेशालिस्टकडे, तर तिथे साईडला डेंटल क्लिनिक पण होतं ना दुसऱ्या डॉक्टरचं, त्याच्यामुळे तर त्यांचं कंबाईंड होतं। तिथे गेलेलो, आमची अपॉइंटमेंट आय स्पेशालिस्टकडे होती। त्याचा एक डोळा सुजलेला पण दिसत होता, काहीतरी करून त्याला मी रमवत होते। आलो डॉक्टरकडून, त्यांनी चेक केला जो डोळा तो जो खुपत होता तो, आता सध्या त्यांनी दोन्ही डोळ्यावर हात ठेवलेत म्हणा, पण असं काही विशेष काही दिसलं नाही। पूर्ण ते सोल्युशन टाकून बिकून क्लीन केला डोळा, पण असं काही दिसलं नाही। एक छोटासा पार्टिकल दिसला, बट नॉट शुअर की ते त्याच्यामुळेच त्याचा डोळा खुपत असेल। आणि अजूनही त्याचा हात तसाच आहे। आता त्याला झोप पण आली आहे, सर्दीमुळे पण त्याला असं डोळे जरा जास्त हे वाटू शकतात। बघूया आता, तिला ड्रॉप्स टाकायला पप्पांसाठी नेलेलं जे वाफरायचं मशीन घरी होतं ते आता कलेक्ट केलंय मेडिकलमधून। आरूसाठी सेपरेट मास्क आणि पाईप घेतलेला आहे, आणि ते बाकी जे सोल्युशन टाकायचं ते पण डॉक्टरने दिलेलं आहे नवीन वेपरायझर जे वापरतो ते। आत्ता चाललोय घरी। आता आम्ही जेव्हा घरातनं निघालो तेव्हा भटजी यायचे होते, आता भटजी पण निघून गेले असतील, पूजा आटोपली असेल। आम्हाला डोळ्यांच्या डॉक्टरकडे बराच वेळ गेला, अजून आमचा हात काय निघत नाहीये तसा। आहे ना अनु, प्रसाद झाला, खीर मी अगोदर करून ठेवलं ते। नाही बरोबर आहे, एकदा मध्येच आम्हाला आवाज द्यायला लागतो, म्हणजे असं काही वेळा तयार असतो, सगळं जेवण तयार आहे, त्यामुळे एकदा आठवण करायला लागतो। बरोबर आहे। मग काय म्हणतो, आम्हाला तुम्ही आठवण पण नाही केली, असं शक्यतो तयार असतो। आम्हाला असं वाटलं की आमच्या नशिबात पूजा नव्हती, पण भटजी थोडे लेट आले, त्याच्यामुळे आम्हाला संपूर्ण सत्यनारायण कथा पण ऐकायला मिळाली। तर इकडे वहिनीची मम्मी आणि काकी पण आले होते। विविध फलानी समर्पया, पडलं पडलं पडलं, बॉल कुठे गेला। औषध घेतलंय आम्ही, जे काही दिलं होतं ते डोळ्यात ड्रॉप्स नाही टाकलेले, कारण तो झोपल्यावर टाकायला सांगितलं आणि साहेब झोपलेलंच नाहीये। झोपायचा प्रयत्न केला मी, म्हणजे आल्या झोपला तोच, पण तोपर्यंत काही ड्रॉप्स काढले नव्हते गाडीतून, कारण पूजा वगैरे चालू होती आणि तो लगेच झोपला आल्या म्हणजे गाडीतच झोपला होता। मग तेव्हा अजून काही ड्रॉप एकही टाकलेला नाही आहे त्याच्या डोळ्यात, पण कम्पॅरेटिव्हली बरा आहे त्याचा डोळा, कारण की सकाळपासून तो ज्या फ्रिक्वेन्सीमध्ये डोळा चोळत होता त्या फ्रिक्वेन्सीमध्ये तो आता चोळत नाही आहे। सो लेट्स विश फॉर द गुड। खायला पण नको त्याला, डाळ भात दिलं मी, पण कदाचित त्याचा घसा सोलवटलाय म्हणा खोकून, किंवा त्याच्या तोंडाला चव नाही म्हणा, किंवा त्याला गिळायला त्रास होतोय, तर त्याने डाळ भाताचे काही थोडेसेच घास खाल्ले, बाकी सुका भात थोडासा त्यांनी स्वतःहून घेऊन खाल्ला आणि थोडंसं दूध प्यायलंय आणि थोडं ब्रेस्ट मिल्क। ठीक आहे, खेळतोय तो तसा, आता गोळ्यांचा डोस घेतल्यानंतर बरा आहे तो, जरा हसतोय दिवसभरातून। सकाळ तर कशी तरी झाली,
आता बघू पुढचा दिवस कसा जातोय. अंग थोडं गरम वाटतंय, तापाचं औषध आणलंय आहे ऑलरेडी, पण एक नवीन बॉटल पण आणली आहे. तरी ते जे व्हेपरायझरनी द्यायचं आहे नेब्युलायझरनी ते काय दिलेलं नाही आहे अजून. पेडियाट्रिक मास्क आणलंय, पण ते मशीन जरा एकदा खूप दिवसांनी जरा बघायला लागेल, ते सॅनिटाईज करून मग ते वापरायला हवं. माझे दादा वहिनी विपुल दादा आणि अनघा वहिनी आले होते गणपती बघायला आणि सत्यनारायण पूजेला. दादाला मी इथे राखी बांधली कारण रक्षाबंधनच्या दिवशी आम्ही राजस्थानला होतो आणि दादा पण नव्हता इथे अवेलेबल, तो पण जॉबसाठी बिझी होता. त्याच्यामुळे आता तो आलेला गणपती बघायला, तर मी म्हटलं थांब, आलायस तर राखी बांधून जाते. मी माहेरी गेलेले तेव्हा मी घेऊन जायला विसरले राखी. आता तो आला होता तर म्हटलं थांब, बांधल्याशिवाय जाऊ नको. या वहिनी आलेल्या बाप्पा बघायला. मी इथे त्यांची ओटी भरली कारण ते आमच्याकडे पहिल्यांदाच आलेले आणि ते छान रेडी झालेले शालू वगैरे नेसून, कारण की त्यांचा औसा आला माहेराहून सासरी, सुपा आली त्यांची. मग आमच्याकडे पद्धत असते की औसाच्या दिवशी लग्नाचा जो शालू असतो तो नेसला जातो. विठ्ठलाची ट्यून ना, हा ट्यून जराशी वेगळी आहे. प्रसाद देते थांबा. टाटा कर, टाटा कर, टाटा आजी आजोबा मामा मावशी टाटा. मध्येच येते जरा रंगात. मामा परत दिसला. खरंच मला टाटा करायचं, मला खरंच टाटा. समोर गाणं कर, समोर गाणं कर, समोर गाणं कर. आणि आरू कसं करतं? आरू कसं करतं? आरू आरूच्या टी शर्ट वर काय आहे? प्लेन आहे, एरोप्लेन. कसं करतो एरोप्लेन? एरोप्लेन कसं उडतो? असं उडतो. असा उडतो एरोप्लेन. अरे धपा धुपूक. मंडळी 11 वाजलेले आहेत. खेळतोय, पसारा करतोय, करू दे. त्याची ही एनर्जी खूप छान आहे सकाळच्या एनर्जीपेक्षा. सकाळी तो एकदमच हिरमुसला होता आणि बघवत नव्हतं, नुसती चिरचिर चिरचिर असा, म्हणजे असाच हात, तो काढत नव्हता हात. शिंकांवर शिंका, खोकल्यावर खोकला, रात्रभर झोप नव्हती झाली त्याची पण माझी पण. अशी सकाळची सुरुवात होती आणि त्या मानाने आत्ता शेवट खूप छान आहे. तो खेळतोय मस्तपैकी. औषधं त्याच्या पोटात गेलेली आहेत, त्याचा असर झालेला दिसतोय. टचवूड, वेअर इज वूड, टचवूड. छान पार पडली पूजा, बरीच मंडळी येऊन गेली. दरवर्षी आमच्याकडे गौरी पूजनानिमित्त भजन असतं, आज सुद्धा आहे. आवाज येत नाहीये मला, कदाचित ती मंडळी अजून आली नसतील, थोड्या वेळाने येतील. त्यांच्यासाठी कांदा भजीचा बेत आहे, तर खाली सगळी तयारी चालू आहे. पण मी अरूला घेऊन वरती आले कारण की तो नीट झोपलेला नाही आणि आता तरी तो बरा दिसतोय सेकंड डोस औषधांचा घेतल्यानंतर. पण मगाशी तो खूपच पेंगायला आलेला, एकदम डोळे त्याचे असे हे झालेले. सगळेजण मला सांगत होते की जाऊन त्याला झोपव म्हणून. त्याची एनर्जी ड्रेन होती, त्याच्या डोळ्यावरूनच कळतंय म्हणून. तर फायनली मी त्याला वरती घेऊन आले, छान त्याची गरम पाण्याने अंघोळ घातली. आता तू पेंगेल, थोड्या वेळात पेंगेल मला माहिती आहे. चला, माझा व्हिडिओ आपण इथेच थांबवतोय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस ब्लॉग. बाय बाय, टाटा, टेक केअर.